नमस्कार. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथून अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर रेखा जाधव आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पुणे विद्यापीठाच्या FYBA या वर्गासाठी अर्थशास्त्र जो विषय आहे आपला भारतीय आर्थिक पर्यावरण या अंतर्गत आपण सेकंड सेमिस्टरचा पहिला जो चॅप्टर आहे सेवा पर्यावरण या सेवा क्षेत्र पर्यावरणाविषयी आपण माहिती घेत होतो. सेवा क्षेत्र पर्यावरण जे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. याच तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असं म्हटलं जातं आणि या सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे ती भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय अनन्यसाधारण अशी आहे. अशा या सेवा क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान काय आहे, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका आणि त्याचबरोबर या सेवा क्षेत्रासमोरील जी काही आव्हाने आहे या आव्हानांचा आपण मागील भागामध्ये मागोवा घेतलेला आहे. त्यामध्ये पहिलं जे आव्हान आपण बघितलं होतं ते होतं व्यवसाय आधारित क्षेत्र. तर व्यवसाय आधारित क्षेत्राच्या अंतर्गत आपण बघितलं होतं की शेती क्षेत्र असेल, उद्योग असेल, या क्षेत्रांच्या अंतर्गत ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांना देखील असंख्य अशा आव्हानांना आणि समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर दुसरं जे काही क्षेत्र आहे सेवा क्षेत्राच्या अंतर्गत ते म्हणजे ज्ञानक्षेत्र होय. तर ज्ञानक्षेत्राच्या अंतर्गत आपण विविध मुद्दे या ठिकाणी कंप्लीट केलेले होते. या ज्ञानक्षेत्राला सुद्धा असंख्य अशा आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून असंख्य असे प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रासमोर उभे राहतात. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रासमोरील आव्हानांच्या अंतर्गत आपण तिसरा मुद्दा बघितला होता तो म्हणजे शिक्षण क्षेत्र होय, म्हणजे शिक्षण प्रणाली. शिक्षण क्षेत्रांतर्गत जर आपण पाहिलं तर शिक्षण प्रणाली असेल, त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे काही शिक्षण दिलं जातं या शिक्षणाची जी लँग्वेज आहे, जी भाषा आहे, या भाषेचा उपयोग असेल, त्याचप्रमाणे जो अभ्यासक्रम असेल, जुना अभ्यासक्रम असेल, अशा प्रकारे असंख्य असे प्रश्न या शिक्षण क्षेत्राच्या अंतर्गत सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट होतात आणि यामुळे असंख्य अशा समस्यांना आणि आव्हानांना भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राला सामोरं जावं लागतं. याविषयी आपण डिटेलपणे माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आज आपण नवीन मुद्दा या ठिकाणी घेणार आहोत. तो मुद्दा म्हणजे भारतीय सेवा क्षेत्रासमोरील आव्हानांच्या अंतर्गत आपण बघणार आहोत तो म्हणजे आरोग्य होय. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रामध्ये व्यवसाय आधारित क्षेत्र महत्त्वाचे आहे, शिक्षण क्षेत्र महत्त्वाचं आहे, ज्ञान क्षेत्र महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर आरोग्य सेवासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, आरोग्य क्षेत्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेनुसार देशातील लोकसंख्येला, देशातील जनतेची आरोग्याची सेवा उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि या अंतर्गत सरकारनं 1983 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे आणि 1983 मध्ये सुरू झालेल्या या राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक धोरणांमध्ये, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले दिसतात. त्यानंतर 2000 व 2017 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक सेवा सुविधांमध्ये वाढ गव्हर्नमेंटने केलेली आहे. 2018 मध्ये आरोग्याशी संबंधित ज्या काही आयुष्यमान भारत ही नवीन जी काही महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना सरकारनं सुरू केलेली आहे आणि याच योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी होतं ते म्हणजे 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा छत्र यामध्ये लोकांना उपलब्ध करून देणं हे सेवा क्षेत्रामधील आरोग्याच्या क्षेत्राअंतर्गत हे महत्त्वाचे असं उद्दिष्ट आयुष्यमान भारत योजनेचा महत्त्वाचं या ठिकाणी उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर आपण जर बघितलं तर भारतामधील जे आरोग्यविषयक जी सेवा आहे, आरोग्यविषयक जे क्षेत्र आहे या क्षेत्रानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरची आरोग्यविषयक जी
सेवा आहे, या सेवेमध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लोकसंख्येची जी आयुर्मर्यादा होती 1950-51 मध्ये, ती भारतीय लोकसंख्येची जी आयुर्मर्यादा होती ती 32.1% इतकी होती आणि 2011चा जर आकडा आपण पाहिला तर ती 63.5% या ठिकाणी 63.5% म्हणजेच 63.5 वर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आपल्याला दिसून येते। म्हणजे 1950-51 ते 2011 या कालखंडामध्ये आयुर्मर्यादा ही 32.1 वर्षावरून किती झालेली आहे, 63.5 वर्षापर्यंत वाढलेली आहे। म्हणजे या ठिकाणी हा बराच मोठा बदल, बरीच मोठी क्रांती आरोग्य क्षेत्रामध्ये या ठिकाणी घडून आलेली आपल्याला दिसते। परंतु मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, भारतातील आरोग्य सेवेचं जर आपण अतिशय बारकाईने आणि सखोलपणे जर अभ्यास केला तर आपल्या भारत देशातील जे सेवा क्षेत्र आहे हे सेवा क्षेत्र परकीय देशांबरोबर, विकसित देशांबरोबर जर तुलना केली तर ते अतिशय कमी आणि मागासलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं। मग त्यामध्ये असंख्य प्रश्न आपल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांमध्ये निर्माण झालेले दिसतात, आव्हाने या ठिकाणी आपल्याला दिसतात। तर यामध्ये आपण पहिलं भारतीय आरोग्यविषयक आव्हाने नक्की कोणकोणती आहे याच्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत। जसं आरोग्यविषयक जी क्रांती आहे 1900 आपण पाहिलं 83 आत्ताच आपण बघितलं की 1983 मध्ये आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरण चालू केलं। त्यानंतर 2011 मध्ये जी आयुर्मर्यादा आहे भारतीय लोकसंख्येची ती 1950-51 मध्ये ती 32 वर्ष होती, ती 2011 मध्ये ती 63.5% वाढलेली आहे। परंतु तरी देखील भारतातील जे आरोग्यविषयक जी सेवा आहे, जे क्षेत्र आहे, त्यांना असंख्य अशा आव्हानांना सामोरं जावं लागतं। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही देश हा जेव्हा प्रगत होतो, प्रगतीपथावर जातो, आर्थिक प्रगती होते, देशाचा आर्थिक विकास जेव्हा घडून येतो तेव्हा फक्त प्राथमिक क्षेत्रच नाही, द्वितीय क्षेत्रच नाही, त्याचप्रमाणे नैसर्गिक साधने असतील, त्याचप्रमाणे भांडवलदार असेल, तंत्रज्ञान असेल, भांडवलशाही या गोष्टीच महत्त्वाच्या नसतात, तर त्याच्यासाठी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचं असतं तुमचं मनुष्यबळ, महत्त्वाचं असते तुमची मनुष्यबळाची कार्यक्षमता। आणि ही जी कार्यक्षमता आहे, ही जी गतिक्षमता आहे, ही गतिक्षमता आणि मनुष्यबळ हे कार्यक्षम होण्यासाठी महत्त्वाचं असतं म्हणजे त्या मनुष्यबळाचं आरोग्य। आलं लक्षात? ते मनुष्यबळाचं आरोग्य या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे। जर मनुष्यबळ किंवा देशातील त्याचप्रमाणे देशातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं आरोग्य जर चांगलं असेल, लोकसंख्येचं आरोग्य जर सुदृढ असेल तर नक्कीच त्या देशाचा जो काही HDIचा जो रँक आहे तो HDIचा रँक काय होणार आहे, नक्कीच वाढणार आहे। परंतु आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती जरी केली असली तरी सुद्धा असे काही आजार आहे, उदाहरणार्थ कॅन्सर आहे, कॅन्सरलाच आपण कर्करोग असे म्हणतो, कॅन्सर असेल, एड्स असेल, अशा असाध्य रोगांवरती अजूनही भारताने प्रभावी असं औषध शोधून काढलेलं नाही। म्हणजे ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रातील आरोग्यविषयक काय हे एक मोठं आव्हान या ठिकाणी मानलं गेलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आरोग्यविषयक जे आव्हान आहे, हे असंख्य अशा आव्हानांना भारताला सामोरं जावं लागतं। त्यामध्ये पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ग्रामीण जनतेकडे दुर्लक्ष। तर ग्रामीण जनतेकडे आरोग्यसेवेच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष केलं जातं। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भाग म्हटला की त्या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ग्रामीण भाग, भारत हा कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश आहे। 75% लोकसंख्या जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर 75% लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या देशातील सरकारची महत्त्वाची मुख्य जबाबदारी आहे। परंतु खऱ्या अर्थानं ही जबाबदारी पार पाडली जाते का, हा मोठा यक्ष प्रश्न आहे। म्हणून काय होतंय की भारतातील आरोग्यविषयक बाबतीमध्ये ग्रामीण जनतेकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतंय। 75% जर लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर तेवढी सेवा सुविधा तिथे उपलब्ध होते का,
का? तर नाही. म्हणजेच 75% लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर अवघं 31% एवढेच रुग्णालय ग्रामीण भागासाठी अवेलेबल झालेले आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी कुणीही तयार नसतं. मग ते वैद्यकीय अधिकारी असतील, नर्स असतील, कर्मचारी असतील, त्यांचा ओढा, आग्रह हा नेहमी शहरीकरणाकडे असतो, शहरी भागामध्ये असतो. आणि म्हणून या आरोग्यविषयक सेवा सुविधा ज्या काही आहे त्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून ग्रामीण जनतेला या आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे काय आहे, आरोग्यविषयक सगळ्यात मोठं हे एक आपल्या भारत सरकारसमोर किंवा भारतासमोर एक आव्हान म्हणून, समस्या बनून उभं राहिलेलं आहे. त्यानंतर भारतातील सेवा क्षेत्राच्या अंतर्गत आरोग्यविषयक आव्हानांमध्ये आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता हा दुसरा पॉईंट बघणार आहोत. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी आढळून येते. उदाहरणार्थ डॉक्टर असेल, नर्स असेल, कर्मचारी असेल, यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये त्यांची संख्यासुद्धा जेवढं त्यांचं योग्य प्रमाण आहे, योग्य प्रमाणामध्ये त्या आरोग्यविषयक या कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, यांची प्रमाण या ठिकाणी इक्वल होणं गरजेचं आहे, योग्य होणं गरजेचं आहे. परंतु ते होत नाही आणि परिणामी असंख्य अशा समस्यांना या ठिकाणी आपल्याला फेस करावं लागतं. उदाहरणार्थ काय होतं की आपण अनेक न्यूजपेपरला, त्याचप्रमाणे आपण टी व्हीवरती अनेक बातम्या बघत असतो की खेडे असतील, त्यानंतर आदिवासी पाडे असतील, या भागामध्ये जे काही सरकारी दवाखाने असतील, सरकारी दवाखान्यांमध्ये जेव्हा पेशंट त्या ठिकाणी पेशंटला दवाखान्यामध्ये उपचारासाठी आणलं जातं, परंतु योग्य व्यक्ती म्हणजे डॉक्टर किंवा कर्मचारी, नर्स वेळेवर त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं काय होतं या ठिकाणी की काय होतं, दुर्दैवानं तो जो काही पेशंट आहे तो त्या पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून हे काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जी कमतरता आहे हे सुद्धा आरोग्यविषयक भारतीय आरोग्यविषयक आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्यानंतर भारतीय आरोग्यविषयक आव्हानांच्या अंतर्गत जी काही ही आरोग्यविषयक सेवा आहे, ही सेवा स्वस्त आरोग्य स्वस्त स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. कारण की सरकारी दवाखाने म्हटले की आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं उभं राहतं ते म्हणजे अतिशय कमीत कमी खर्चामध्ये, माफक खर्चामध्ये आणि फ्रीमध्ये ज्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली जाते असं क्षेत्र म्हणजे सरकारी दवाखाना. आणि सरकारी दवाखान्यामध्ये जर अशा काही ज्या आरोग्य सेवा, या आरोग्य सेवा मात्र उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अशा सेवा मात्र उपलब्ध करून दिल्या जातात, परंतु त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे ग्रामीण ही जे काही सिव्हिल हॉस्पिटल्स आहे, म्हणजे सरकारी दवाखाने आहेत, त्या सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा व्यक्ती एखाद्या आजारावरती उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जाते, तेव्हा ते उपचार घेत असताना ती खरोखर किंवा उपचार घेतल्यानंतर ती खरोखर समाधानकारक त्या ठिकाणी ती समाधानी होते का, हा सुद्धा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की आपण जर बघितलं तर सरकारी दवाखान्यामध्ये ज्या सेवा सुविधा उपलब्ध होतात आणि लक्षात त्या सेवा सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध होत नाही अशी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चर्चा असलेली आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं, सरकारी दवाखाने पाहिले आणि खाजगी दवाखाने जर पाहिले तर खाजगी दवाखान्याकडे किंवा खाजगी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ज्या काही हॉस्पिटल्स आहे याच्याकडे व्यक्तींचा ओढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आढळून येतो. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खाजगी जी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते ज्या हॉस्पिटलमधून ती खर्चिक देखील आहे, परंतु त्या ठिकाणी खर्चिक असून सुद्धा काय होतं की लोकांचा जो ओढा आहे तो खाजगी दवाखान्याकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून भारतीय आरोग्यविषयक आव्हानांच्या अंतर्गत स्वस्त सेवा निर्माण करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं या ठिकाणी आव्हान बनून उभं राहिलेलं आहे, ही समस्या बनून उभं राहिलेलं आहे. म्हणून योग्य आणि स्वस्त त्याचप्रमाणे माफक अशा सेवा सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून जर दिल्या तर खऱ्या अर्थानं भारतीय सेवा क्षेत्रातील आरोग्यविषयक जी काही आव्हाने आहे ही आव्हाने काही अंशी तरी कमी करण्यात या ठिकाणी काय होणार आहे, हातभार लागणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, भारतीय आरोग्यविषयक आव्हानांच्या अंतर्गत नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य सेवेचं महत्त्व पटवून देणे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निरक्षर लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्यांना बऱ्याचदा त्यांचे आरोग्य सेवेवरती त्यांचा विश्वास बसत नाही आणि मग त्यांचा जो ओढा असतो तो अंधश्रद्धेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कोणताही आजार जर झाला तर ते लवकरात लवकर कुठल्या दवाखान्यामध्ये जाऊन लवकरात लवकर कुठल्याही आरोग्य जे काही केंद्र असेल आरोग्य केंद्रामध्ये जाऊन त्याच्यावरती असणारे जे उपचार आहे उपचार घेण्यापेक्षा ते वैद्य असतील त्याचप्रमाणे जे काही भोंदू बाबा असेल त्यांच्या गंडे दोऱ्यांवरती ते विश्वास ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात, आरोग्यविषयक समस्या या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून भारतामध्ये हे जे काय आरोग्य सेवेचं महत्त्व आहे हे महत्त्व लोकांना पटवून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायमल्टेनियसली त्याच्यासाठी शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. जर लोकांना शिक्षण जर मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं तर निरक्षरतेचं प्रमाण कमी होईल आणि लोक काय होतील आरोग्याविषयी जागरूक होतील आणि योग्य आजारावर ते काय करतील योग्य असं उपचार ते घेऊ शकतील. आणि म्हणून त्याच्या संबंधी त्यांचं आरोग्य सेवेचं महत्त्व पटवून देणे हे सुद्धा भारतीय आरोग्यविषयक सेवेसमोरील एक महत्त्वाचं आव्हान आहे. त्यानंतर वैद्यकीय संशोधनाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण छातीठोकपणे सांगतो की वैद्यकीय संशोधनामध्ये भारताने आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे. परंतु असे काही असाध्य आजार आहे, कॅन्सर असेल, एड्स असेल, या आजारांवर अजूनही प्रभावी असं औषध तयार झालेलं नाही आहे. म्हणून वैद्यकीय संशोधनावरती मोठ्या प्रमाणावरती खर्च करून योग्य असं त्या ठिकाणी संशोधन करून या असाध्य रोगांवरती जर प्रभावी औषधे जर निर्माण केली तर नक्कीच आरोग्यसेवा ही मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सेवेचं जे कार्य आहे ते कार्य आपल्या देशामध्ये नक्कीच चांगलं होईल. आणि या सेवा क्षेत्रामार्फत जे काही उत्पन्न मिळतं ही जी सेवा क्षेत्र आहे समाजातील लोकांना ती चांगल्या प्रकारे काय होणार आहे मिळणार आहे. त्यानंतर भारतीय आरोग्यविषयक आव्हानांच्या अंतर्गत नेक्स्ट आणि लास्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे आरोग्य सेवांची उपलब्धता व वापर वाढविणे. तर आरोग्य सेवांची उपलब्धता आणि वापर वाढविण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे आदिवासी जे पाडे आहेत या पाड्यांमध्ये आरोग्य सेवांची उपलब्धता ही योग्य प्रमाणामध्ये होत नाही. म्हणजेच व्यक्ती आजारी असते, दवाखान्यामध्ये येते, तरीसुद्धा त्यांना योग्य अशा उपचार किंवा सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. परिणामी काय होतं की दुर्दैवाने त्यांचा करुण असा अंतसुद्धा काय होऊ शकतो दुर्दैवाने. म्हणून भारतीय आरोग्यासमोरील आव्हानांच्या अंतर्गत आपण या ठिकाणी 6 मुद्दे आपण कंप्लीट केलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला होता तो म्हणजे आपण या ठिकाणी पहिला मुद्दा बघितला होता ग्रामीण जनतेकडे दुर्लक्ष होते. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, त्याचप्रमाणे स्वस्त आरोग्य सेवा निर्माण करणे. तसेच पुढचा जो मुद्दा आपण पाहिला आहे तो म्हणजे आरोग्य सेवेचं महत्त्व पटवून देणं जनतेला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण निरक्षरतेमुळे लोक अंधश्रद्धाळू बनतात आणि अंधश्रद्धेमुळे काय होतात लोक डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये वेगवेगळे आजारांवरती उपचार घेण्याऐवजी ते काय करत असतात भोंदू बाबाकडे किंवा गंड्या धोऱ्यांचा आधार शोधत असतात. त्यानंतर वैद्यकीय संशोधन सुद्धा होणं अतिशय गरजेचं आहे. नंतर आरोग्य सेवांची उपलब्धता व वापर वाढविणे सुद्धा अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे भारतीय सेवाविषयक आव्हानांच्या अंतर्गत आपण आरोग्य हा मुद्दा बघितला, त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आपण बघणार आहोत विमा. आलं लक्षात? तर विमा का काढला जातो, तर विमा कशाला म्हणतात, तर विमा का काढला जातो त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या. विमा जो शब्द आहे त्या शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. त्यातील महत्त्वाची जी व्याख्या आहे ती व्याख्या मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ती म्हणजे संभाव्य नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा उपाय म्हणजे काय,
विमा होय. म्हणजेच विमा का काढला जातो? कारण की समजा एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक आर्थिक आधार प्राप्त व्हावा म्हणून या विम्याची रक्कम त्या व्यक्तीच्या कुटुंबाला काय होत असते? मिळत असते. मग विम्याच्या संबंधित विमा ही जी काही सेवा आहे ती भारतीय सेवा क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे. परंतु ही सेवा देत असताना सुद्धा असंख्य अशा समस्यांना, असंख्य अशा आव्हानांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं. त्यामध्ये आपण विमा ही जी काही सेवा आहे या सेवेविषयी माहिती जाणून घेत असताना विमा व्यवसायाची सुरुवात भारतामध्ये ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीने सर्वात प्रथम केलेली होती. त्यानंतर 1870मध्ये भारतातील पहिली विमा कंपनी मुंबईमध्ये बॉम्बे म्युच्युअल इन्शुरन्स सोसायटी लिमिटेड नावाने स्थापन झालेली आहे. आणि 1956मध्ये याच विमा कंपनीचं राष्ट्रीयकरण होऊन 1 सप्टेंबर 1956मध्ये LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने ती कार्य करू लागली. परंतु हे सर्व बघितल्यानंतर सुद्धा ही जे काय विमा क्षेत्र आहे या विमा क्षेत्राला सुद्धा असंख्य अशा आव्हानांना या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागतं. मग विमा काढत असताना जी काही विमा कंपनी आहे ही विमा कंपनी खरोखरच योग्यरित्या कार्यक्षमपणे आणि पारदर्शी कारभार करते आहे का? पारदर्शी तिची कामगिरी आहे का? हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आजकाल असंख्य विमा कंपन्यांचं पेव फुटलेलं आहे. असंख्य विमा कंपन्यांचं पेव फुटलेलं आहे. कोणीही आपल्याला वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती देतं. यातून अनेकदा आपण लुबाडलेही जाण्याची शक्यता असते. त्यातूनही असंख्य धोके निर्माण होऊ शकतात. आणि हीच आव्हाने भारतातील विमाविषयक समस्या आणि आव्हान बनून राहिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे विश्वासाचा अभाव. म्हणून जी काही विमा कंपनी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्या वाढलेल्या आहे आणि म्हणून या विमा कंपन्या खरोखरच त्यांचं कार्य या योग्य प्रकारे करतात का? हा मोठा यक्षप्रश्न आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आहे की विमा काढलेल्या बऱ्याच विमा कंपन्या ज्या आहे त्या दावे भरण्यास काय होतात? अपयशी ठरतात. वेगवेगळे फायदे देण्यासाठी त्या तयार नसतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये एक शंका उपस्थित राहते. आणि म्हणूनच खरोखरच ही विमा कंपनी योग्य आहे का? म्हणून कुठल्याही म्हणजेच विमा काढणे म्हणजे अनावश्यक खर्च करणे अशी लोकांची धारणा निर्माण झालेली आहे. म्हणून विश्वास संपादन करणं अतिशय गरजेचं आहे. एकदा विश्वास संपादन जर झाला तर नक्कीच विमा क्षेत्राला सुद्धा चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही. परंतु विश्वास संपादन करणं महत्त्वाचं आहे आणि विश्वास संपादन करण्यासाठी योग्य अशी रणनीती आखणं गरजेचं आहे. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी योग्य अशा त्यांना वेळोवेळी योग्य अशा सेवा सुविधासुद्धा विमा कंपन्यांनी काय करायला पाहिजे? उपलब्ध करून दिल्या तरच पुढे जाऊन काय होणार आहे? त्याचं जे काही रेप्युटेशन आहे ते रेप्युटेशन वाढणार आहे आणि त्याची पब्लिसिटी वाढून त्या विमा कंपनीचं काय होणार आहे? नाव होणार आहे. परंतु विश्वास संपादन करणं हेच महत्त्वाचं विमा विषयक काय आहे? एक आव्हान आहे. त्यानंतर स्पर्धा. विमा कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असलेली आपल्याला दिसून येते. मग या विमा कंपन्या काय करतात की विशिष्ट असं जे काही वर्ग आहे या वर्गाला लक्ष करत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु यामध्ये विशिष्ट वर्गाला ते लक्ष करत असतात. त्यासाठी त्या वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. वेगवेगळ्या ज्या आकर्षक योजना आहेत त्या योजना या ठिकाणी त्यांच्या जे काही ग्राहक आहे या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा आपल्याला या ठिकाणी आशंका निर्माण होते की खरोखरच ही विमा कंपनी योग्यरित्या काम करेल की नाही या बाबतीमध्ये धोका असल्याचं आपल्याला बऱ्याचदा जाणवतं. आणि म्हणूनच हे सुद्धा एक काय आहे? महत्त्वाचं भारतीय विमा विषयक एक आव्हान बनून राहिलेलं आहे. ती म्हणजे स्पर्धा असावी. परंतु ती कशी असावी? पारदर्शी असावी. स्पर्धा असावी ती कशी असावी? ट्रान्सपरंट असावी. ती जीवघेणी नसावी. जर एखादी स्पर्धा कुठलीही असेल, मग तो विमा व्यवसाय असेल किंवा इतर कुठलाही असो, परंतु ही जेव्हा स्पर्धा जीवघेणी ठरते तेव्हा त्या ठिकाणी शंका
उपस्थित केली जाते आणि त्या ठिकाणी जेव्हा शंका उपस्थित केली जाते तेव्हा त्या ठिकाणी त्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो आणि त्या बाबतीमध्ये व्यक्ती पुढे पाऊल टाकण्यास किंवा पुढे ॲक्शन घेण्यास तयार नसते. त्यानंतर भारतीय विमाविषयक आव्हानांच्या अंतर्गत नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे कमकुवत मनुष्यबळ. बऱ्याचदा काय होतं की जे बिगर व्यावसायिक जे लोक असतात ते लोक काय करत असतात, विमा कंपन्या चालवतात आणि मग या विमा कंपन्या चालवणारे जे काही लोक आहे, जे काही व्यक्ती आहे, त्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने विशिष्ट असं प्रशिक्षण घेतलेलं आहे का याविषयी प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं उत्तर नाही असं येतं आणि म्हणून विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये, विमा व्यवसायाच्या बाबतीमध्ये विमा विषयक ही एक समस्या निर्माण होते आणि म्हणून हे जे काही मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ कसं असायला हवं विमा कंपन्यांशी रिलेटेड, तर ते प्रशिक्षित असणं गरजेचं आहे, परंतु ते प्रशिक्षित नसतं आणि म्हणून असंख्य अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा काय होतं की यामुळे हे जे बिगर व्यावसायिक लोक काय करत असतात, विमा कंपन्या चालवतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान विमा कंपन्यांना होतं आणि त्याच्यामुळे या विमा कंपन्या तोट्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की भारतातील विमाविषयक आव्हानांच्या अंतर्गत लोकांचा विश्वास संपादन करणं महत्त्वाचं आहे, परंतु तो संपादन होत नाही, हे महत्त्वाचं पहिलं आव्हान आहे. त्यानंतर जीवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे, हे देखील विमा व्यवसायाचं विमाविषयक क्षेत्राच्या अंतर्गत असलेलं आपल्या भारतातील महत्त्वाचं आव्हान आहे. त्यानंतर कमकुवत मनुष्यबळ हा देखील विमा विषयक किंवा विमा व्यवसायाच्या अंतर्गत असलेलं महत्त्वाचं आव्हान आहे. त्यानंतर भारतीय सेवाविषयक आव्हानांच्या अंतर्गत ज्याप्रमाणे आरोग्यसेवा महत्त्वाची आहे, ज्याप्रमाणे विमा सेवा महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे पर्यटन देखील महत्त्वाचं आहे. पर्यटन म्हटलं की आपले चेहरे आनंदाने खुलतात. मग पर्यटन म्हटलं की आपल्या चेहऱ्यासमोर प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी आहे. पर्यटन म्हटलं की आपल्याला जे ठिकाण आवडतं त्या ठिकाणाकडे आपलं मन क्षणात त्या ठिकाणी जाऊन काय होतं थांबतं आणि मग त्या विश्वात रमायला लागतं. मग पर्यटन म्हणजे नक्की काय रे, तर पर्यटनाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहे. मग जागतिक जे काही जागतिक जी संस्था आहे पर्यटन, जागतिक संस्थेने या ठिकाणी पर्यटनाची जी व्याख्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये व्याख्या सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आपण घरापासून म्हणजेच 24 तासापेक्षा जास्त आणि एका वर्षापेक्षा कमी काळ घर किंवा कामाचे ठिकाण सोडून इतर जागी राहणे, तेथील दृश्य पाहणे किंवा आनंद घेणे, आनंद लुटणे याला पर्यटन असे म्हणतात. परंतु ही व्याख्या तशी क्रिटिकल, किचकट आणि क्लिष्ट वाटते आणि म्हणूनच पर्यटन म्हणजे नक्की काय, तर पर्यटनाची व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती म्हणजे आपण केलेले नियोजन व आपली योजना, संपर्कात येणाऱ्या संस्था व उद्योग या सर्वांचा एकूण सहभाग व समावेशनातून आपल्याला मिळालेला अनुभव म्हणजे पर्यटन होय. मग हे पर्यटन कुठून चालू होतं आणि कुठं संपतं रे, तर याच्यासुद्धा वेगवेगळ्या काय आहे, याच्याविषयी सुद्धा मत मांडणं किंवा याच्याविषयी आपलं जे मत मांडणं हे सुद्धा अतिशय क्रिटिकल आणि क्लिष्ट आहे. म्हणून पर्यटनाविषयीचं आपण जर या ठिकाणी पर्यटनाचा जर आपण अभ्यास केला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन क्षेत्राचा जागतिक उत्पन्नामध्ये वाटा हा 5% इतका राहिलेला आहे. म्हणजे पर्यटन क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असतं. परंतु या पर्यटनाला सुद्धा असंख्य अशा आव्हानांना आणि समस्यांना सामोरं जावं लागतं. मग असे आव्हाने कोणकोणती आहे, भारतीय पर्यटन क्षेत्रासमोरील असे कोणकोणती आव्हाने, असे कोणकोणत्या समस्यांना भारतीय पर्यटन व्यवसायाला सामोरं जावं लागतं, त्यामधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा. मग या पायाभूत सुविधा या योग्य प्रकारे पर्यटन व्यवसायामध्ये उपलब्ध होतात का, सगळ्यात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही पर्यटन करत असताना जेव्हा पर्यटक
पर्यटन करत असताना पर्यटकाच्या भूमिकेमध्ये जेव्हा ती जात असते तेव्हा तिची मामूली अशी या ठिकाणी अपेक्षा असते की त्या ठिकाणी सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि अशा या पायाभूत सेवा सुविधा जर पर्यटकाला प्रत्येक ठिकाणी जर उपलब्ध झाल्या तर नक्कीच पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। परंतु ह्या पायाभूत सुविधा असतील, या पायाभूत सुविधा मात्र योग्य प्रकारे उपलब्ध होत नाही आणि म्हणून भारतातील पर्यटन सेवेसमोर हे महत्त्वाचं आव्हान बनून राहिलेलं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कर आकारणी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पर्यटन व्यवसायामार्फत सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये कर मिळत असतो। मग हा कर महत्त्वाचा मानला जातो। त्याच्यामध्ये एअरलाइन्स तिकिटांवरती मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारले जातात। त्यानंतर हॉटेल्सच्या ज्या खोल्या असतात त्या खोल्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारला जातो। या बाबतीमध्ये कुठेतरी जर सरकारनं योग्य असा विचार करून जर निर्णय घेतला तर पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यटनासमोरील जे हे जे काही 2 नंबरचं महत्त्वाचं जे आव्हान आहे हे आव्हान कुठेतरी काय होणार आहे, कमी होण्यास मदत होणार आहे। कर आकारणी व्हावी परंतु ती कितपत व्हावी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून सरकारनं याच्यावरती फोकस करून योग्य असा निर्णय घेतला तर पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस नक्कीच येण्यास वेळ लागणार नाही। त्यानंतर भारतीय सेवा क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील नेक्स्ट मुद्दा जो काही पर्यटन व्यवसायाच्या आव्हानांच्या अंतर्गत नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षा। मग पर्यटक जेव्हा पर्यटनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा खरोखरच ती जागा, ते ठिकाण सुरक्षित आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या ठिकाणी पर्यटकाला सुरक्षित वाटतं त्या ठिकाणी व्यक्ती काय करत असते, पर्यटनासाठी त्या ठिकाणी जात असते। परंतु सुरक्षेच्या बाबतीमध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। त्या बाबतीमध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात। म्हणून पर्यटनाच्या बाबतीतील हा एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणून सुरक्षिततेचा मुद्दा हा एक महत्त्वाचा आव्हान म्हणून या ठिकाणी उभा राहिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही सिलेबस आज या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला एक असाइनमेंट देणार आहे। त्या असाइनमेंटचं नाव आहे की भारतीय सेवा क्षेत्रासमोरील आव्हाने स्पष्ट करा। या आव्हानांच्या अंतर्गत मी 3 आव्हाने आज घेतलेली आहे। पहिलं आव्हान आपण बघितलेलं आहे ते आरोग्याच्या बाबतीमधील, दुसरं आव्हान आपण जे बघितलं होतं ते म्हणजे ते बघितलं होतं ते म्हणजे विमा क्षेत्राच्या बाबतीमधील आणि थर्ड आव्हान आपण जे बघितलं होतं पर्यटनाविषयी। या 3ही आव्हानांची सखोलपणे माहिती तुम्ही काय करायचे, असाइनमेंटमध्ये कंप्लीट करायचे आहे मी दिलेल्या या क्वेश्चनच्या अंतर्गत। त्यानंतर हा क्वेश्चन व्यवस्थितपणे तुम्ही कंप्लीट करून तुम्ही मला मेल करायचा आहे किंवा मला तो गुगल क्लासरूमला पाठवला तरीसुद्धा चालणार आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नक्की काय काय शिकलो तर सगळ्यात महत्त्वाचं भारतीय सेवा क्षेत्रासमोरील आव्हानांच्या अंतर्गत आरोग्य, विमा आणि पर्यटन हे 3 आव्हाने आपण सब पॉईंट्सद्वारे डिटेलमध्ये कंप्लीट केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन मुद्दा या ठिकाणी घेणार आहोत। नवीन मुद्दा आपण नेक्स्ट भागामध्ये सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे बँकिंग पर्यावरण म्हणजे काय। ओके।